हाय गाईज, आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अंबरनाथमधलं प्राचीन मंदिर जे पांडवांनी एका रात्रीत बांधलं आहे. त्यांचा वनवास जेव्हा वनवास चालू होता तेव्हा हा एका रात्रीत बांधला गेलेला आहे. फक्त दगडांनी बांधलेला आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही. आणि हे मंदिर अंबरनाथ स्टेशनपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ओके, तर चला बघूया मंदिर. हे आहे प्राचीन मंदिर. हे आहे मंदिर. पाऊस पडतोय मस्त आहे की. हे पूर्ण दगडाने बांधले ना. हो, विशेष म्हणजे या मंदिराचे जे गर्भगृह आहे त्याला रूफटॉप नाही आहे. रूफटॉप नाही आहे. हे कोणते देवता आहेत? मग बाहेर आहे ते एंट्रन्सला विष्णू ब्रह्मा. हां, ब्रह्मा. इथं बांधकाम एकदम कडक आहे. ह्याच्यावर तुम्ही बघू शकता छोटे छोटे मूर्ती आहेत. शिल्पकला एकदम कडक काम आहे. ह्याने कटिंग काय केलं या प्रकारे. हे कोणती हत्यारं वापरायची एकदम ॲक्युरेट कट करायला. ते आता भिजल्यामुळे ते काळसर दिसत आहेत दगड, पण हे चॉकलेटी खडकांनी बनवलेलं आहे पूर्ण. हा, तो कलर दिसतोय तर वेगळा. खालून वरपर्यंत शिल्पकला केलेली आहे. मजबूत आहे. असं बांधकाम आता कोणताच बिल्डर नाही करणार. हा आजूबाजूचा परिसर, बाजूला उल्हास नदी आहे. ती तुम्हाला दाखवू नाही शकत आता आम्ही, अशी तिची अवस्था आहे. गणेश हे आहे गणेशाची मूर्ती. एंट्रन्सला गणेशाचं दर्शन घेऊन आतमध्ये जायचं. हा इथला मोकळा परिसर आणि हे आहे एंट्रन्स. हे आतमध्ये आहे. तुम्ही बारीक शिल्पकला केलेली आहे आवश्यकता. एकदम सटीक बांधकाम, सटीक एकदम डिझाईन बनवलं. पूर्ण दगडच आहे ना एकदम. हां, महादेवाचे मोर आहे. जय बाबा.
आतमध्ये त्या मंदिरात खाली कॅमेरा अलाउड नाही म्हणून जास्त शूट नाही करता आलं. 3 डोर आहेत. एक हा मेन एंट्रन्स आहे, 2 आणि हा 3. कळस. त्याला इथून बाहेर जागा. आपले डॉगेज बाई बसले आतमध्ये. गारटलंय तो. गारटलंय तू कोणा नाही त्या बोलत नाही तो. चल. तिचा वरचा काही भाग असा तोडलेला दिसतो. एकतर हे मोगलांनी किंवा इंग्रजांनी केलेलं दिसतं, काय माहिती आता. पण हे तुटण्यातलं नाही, हे तोडले जाणून बुजून कोणीतरी. छान कलाकृती आहेत महाराष्ट्रात, भारतात. ही अशी बांधकामं आता परत होत नाही तिकडे. हे जुनं तलाव त्यांनी त्यावेळेस पांडवांनी बांधलेलं. किती येते भरपूर आहेत. खूप सारे कासव आहेत आतमध्ये. हा पण आणि क्लीन ठेवायला होतं. सुंदर आहे जागा इथे. बघ ना किती आहे. टर्टल तो बघ. हा असा काय दिसतो मला कळत नाही. हा बघ. हा समोर आलाय तो. नाही वरती तो टर्टल आहे. काय ते नारळ आहे. नारळ किती आहेत. भरपूर आहेत. पाहून न बघा. मासे पण आहेत असे पटकन वर येतात आणि खाली जातात. हा आजूबाजूचा परिसर पावसात एकदम छान दिसतोय एकदम सगळं. इथे एक मंदिर आहे. बजरंगबली. मातेचं मंदिर आहे. इथे पूजा झालेली आहे. त्याची मांडणी केलेली आहे पूजेची. अंबे मातेचं मंदिर आहे. पण इथे आतमध्ये जे पुजारी बसलेत कोण आहेत माहीत नाही. पण त्यांना एवढा ॲरोगंट आहे की त्यांना नीट सांगता पण नाहीत. त्यांना बोलता पण नाहीत की कॅमेऱ्यात चालू करू नका, फोटो काढू नका म्हणून. एकदम ॲरोगंटली बोलतात. इथे जर आलात तर व्यवस्थित या दर्शन घ्यायला. हे बघा झोपले. मंदिराच्या बाजूला बॅक साईडला इकडे देवी देवता आहेत. शिवलिंग आहे. हे अख्खं महादेवाचं कुटुंब इथे बसलेलं आहे. बजरंगबली. ही उल्हास नदी दाखवायची इच्छा नव्हती कारण की ती आता तशी राहिली नाही आहे पहिल्यासारखी.
सो तुम्हाला कसं वाटलं मंदिर अंबरनाथचं शिव मंदिर प्राचीन कालचं कमेंट करा.